ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरि बोल, हरे कृष्णा। आजच्या गीतामृतच्या मालिकेमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे। आज आपण 9.33 हा श्लोक पाहतोय आणि अशा प्रकारे आपण हा जो 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्यम ह्याच्यात आपण एंडला आलो आहोत आणि उद्या त्याचा लास्ट श्लोक असेल 34, म्हणजे त्याचा एकदम अल्टिमेट श्लोक आहे उद्याचा। आणि आजचा जो श्लोक आहे 33वा हा थोडासा आपल्याला 32 शी रिलेटेड आहे, कसा ते आपण पाहूया। ओके। किं पुनः ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यं सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। ओके। आता त्यातले शब्द बघा कसे कसे आहेत ते। पहिल्यांदा भाषांतर वाचते, शब्द पहा। तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजश्रींबद्दल काय सांगावे, म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो। ओके। आता याच्यावरूनच तुम्हाला या पहिल्या शब्दांवरूनच जाणवेल की तर मग म्हणजे काय, ह्याच्या आधी काय होतं, तर ह्याच्या आधीच आपण वाचूया 32वा। काल दीपाली शिंदे माताजींनी खूप छान त्याचं विवेचन केलं। आता 32व्या श्लोकात काय म्हणतायत भगवंत की हे पार्था, जे माझा आश्रय घेतात, मग जरी ते नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि क्षुद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात। तर मग म्हणजे आता आजचं म्हणतायत ते, तर मग हे सुद्धा करू शकतायत। तर मग ब्राह्मण भक्त राजर्षी यांच्याबद्दल काय सांगावे, दे ऑलरेडी डन इट। थोडक्यात बारामतीवरून आपल्याला मुंबईला जायचंय, तर मग बारामतीवरून मुंबईला म्हणजे बारामती म्हणजे थोडक्यात 32वा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये स्त्रिया, वैश्य, शूद्र असे तिथून सुरुवात करायची आणि मुंबईला जायचं। मग इथून मग बारामतीवरून मुंबईला जायचंच आहे, पण मग जे पुण्यात आहेत मग त्यांना अजून जास्त सोपं नाही का, है ना? जे लोक पुण्यात आहेत त्यांना मुंबई अजून जास्त सोपं नाही का? तसंच आहे, तसंच या दोन्ही श्लोकांशी सांगड आहे की ह्या लोक जेव्हा हे शूद्र आणि वैश्य हे सुद्धा जर ती प्रोसेस फॉलो करून भगवंतांचा आश्रय घेऊन परम गती प्राप्त करू शकतात, तर ऑलरेडी या प्रोसेस मध्ये ज्यांनी कुणी सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांना तो एक ऍडव्हान्टेज आहे, असे कोण कोण आहेत, तर सदाचारी ब्राह्मण भक्त राजश्री, हे तर त्यांच्याबद्दल तर काय सांगणार, ते तर म्हणजे मिळवणारच ती गोष्ट। थोडक्यात बारामतीपेक्षा पुण्यामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी मुंबईला जाणं हे थोडस सहज शक्य आहे, असा हा साधारण या श्लोकाचा गोषवारा आहे। आता ह्याच्यामधल्या आपण काही डिटेल्स गोष्टी बघूया। ओके। तर शब्द पण संस्कृत भाषा इतकी सुंदर आहे ना, तर ऍक्च्युली मला सुद्धा स्वतःला जशी आमची ही गीतामृत मालिका सुरू झाली आहे ना, तेव्हापासून ही संस्कृत मधले शब्द आणि त्याची इंट्रिकसीज, त्याचे बारकावे कसे वापरतात, ह्याची त्या भाषेची समृद्धता खूप चांगल्या रीतीने जास्त लक्षात येते। तर जसं की किम पुत्रम, तर मग काय, मग काय, मग आपण ते तर किम पुनर म्हणजे यांचं तर होणारच आहे, त्यांचं होणार आहे तर हे तर नक्कीच करणार, अशा प्रकारे ते विचार हे करतात। आणि आता कसं आहे ना की काल दीपाली शिंदे माताजीने सुद्धा सांगितलं की हे जे बर्थ आहेत, हाय बर्थ, लो बर्थ, हे सगळे शेवटी तुमच्या वागणुकीवरती, तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून असतात, ना की तुमच्या जन्मानी हे राहतात। पण तरी सुद्धा पारंपरिक आपली जी वैदिक सिस्टीम होती त्याच्यामध्ये ह्या गोष्टींना महत्व होतं, म्हणजे त्या गोष्टींना जन्माला महत्व होतं त्या सिस्टीम मध्ये, त्या ट्रेडिशनल सिस्टीम मध्ये। तर का होतं बरं, कारण शेवटी कसं असतं की जे मूल ज्या सिस्टीम मध्ये, ज्या घरामध्ये जन्माला येतं
आपोआप तिथल्या वातावरणामध्ये आई वडिलांकडून त्या घरामध्ये पूर्वापार चालत आले जे जे संस्कार आहेत, ज्या चालीरीती आहेत, जे वागणं आहे, जे बोलणं आहे, हे मूल ते लहानपणापासून जे अक्वायर जे पाहतं, की फॉर एक्झाम्पल इतकं सोपं आहे ना, की तुमच्या सुद्धा तुम्ही राहत असाल तिथे आजूबाजूला सुद्धा अशी एखादी शहरामध्ये एखादी वस्ती असतेच नाही का, प्रत्येक शहरामध्ये की जिथे म्हणजे काय म्हणतात त्याला, असं नीच नाही म्हणता येणार, पण अनएज्युकेटेड म्हणजे मे बी अशिक्षित, अनकल्चर्ड अशी लोक राहतात. तर मग त्यांची मुलं सुद्धा ना अशी तिच्या आईला हाक मारताना आई असं नाही हाक मारत, "ए आई ए" असं काहीतरी लाईक दे विल शाउट, त्याच्या त्या प्रकारे असे उच्च स्वरामध्ये अशुद्ध भाषा बोलतात. म्हणून इथे जन्माला आपल्या पारंपरिक याच्यामध्ये महत्व होतं, की जर सपोज जर एखादा सुसंस्कृत घरामध्ये जन्माला आला मुलगा, जो एखादं मूल जन्माला आलं, तर ते नॅचरली त्याला जे काही वातावरण मिळतं, त्याला जे काही संस्कार मिळतात, त्यातल्या ज्या काही रूढी आहेत, त्याच्यामध्ये त्याचं जी या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं एक स्वतःचं त्याची जी काही वाढ होते, अपब्रिंगिंग म्हणतो आता मराठीमध्ये, थोडक्यात त्याची जी काही वाढ होते या सगळ्या गोष्टींमधून, त्याच्यातूनच त्याचा स्वतःचा सुसंस्कृतपणा किंवा त्याचे स्वतःचे विचारधारा बनतात. म्हणून हाय बर्थला त्यावेळेला महत्व नक्कीच होतं. कारण अशा संस्कृतीमध्ये वाढलेली जी मुलं आहेत, त्यांची सुद्धा वैचारिक पातळी ही निश्चितच वरच्या लेव्हलची जाते. आणि जी मुलं अशी लो बर्थमध्ये अनएज्युकेटेड, अशिक्षित, असंस्कृत घरांमध्ये जन्माला येतात, नॅचरली ती मुलं सुद्धा तेच सगळे गुण त्यांच्यामध्ये येतात त्यांच्यामध्ये, म्हणजे नॅचरली ते हे होतात. परंतु ह्या सगळ्याच्या त्यामुळे ह्याला वैदिक काळामध्ये महत्व होतं, है ना? ठीक आहे, ह्या विचार पद्धतीला महत्व होतं. परंतु भक्तिमय प्रोसेस ना याच्याही पुढे जाते. ओके. मग त्याच्यामध्ये असं नॉट नेसेसरी की तो ब्राह्मण कुळामध्ये जरी व्यक्ती जन्माला आला असला, परंतु त्यांनी जर त्या क्वालिटीज घेतल्या नसतील, तो त्याप्रमाणे वागत नसेल, भले जन्मानी ब्राह्मण आहे, परंतु तशा ब्राह्मणिकल क्वालिटीज त्याच्यामध्ये नसतील, तर मग त्याचं काही हेच नाही, ही इज नॉट त्याला हायर, त्याच्या हायर कास्टमध्ये त्याचा जन्म झालाय, पण त्या जन्माचा तो काहीच उपयोग करून घेत नाही, ते शून्यवत आहे. ऍट द सेम टाइम एखाद्या व्यक्तीचा जन्म मे बी शूद्र ह्याच्यामध्ये झाला असेल, संस्कृतीमध्ये झाला असेल, तशा प्रकारच्या घरामध्ये झाला असेल, पण त्यांनी जे कल्चर ऍब्सॉर्ब केले, त्यांनी जी मानसिकता, त्याचं वागणं, बोलणं, जी संस्कृती, जर त्यांनी ब्राह्मणिकल गुण जर ऍब्सॉर्ब केले असतील, आणि प्लस त्यांनी डिवोशनल भगवंतांना जर तो सरेंडर झाला असेल, जर शरणागत होऊन त्यांनी ही भक्तीची प्रोसेस जर अवलंबली असेल, तर ही इज द ब्राह्मण, है ना? सो वैदिक काळामध्ये ह्याला महत्व होतं, परंतु आजकाल कसं झालंय ना, की या कलियुगामध्ये इतकं मिक्सिंग आहे ना सगळं, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर्स आहेत आणि एवढं मिक्सिंग आहे ना, त्यामुळे ती वैदिक ट्रेडिशनल पद्धत जी होती आपली जुन्या काळातली वैदिक पद्धत, ती आत्ताच्या कलियुगामध्ये एवढी विशेष लागू होत नाही. त्यामुळे तर प्रभुपादांनी अमेरिकेमध्ये जाऊन तिथल्या शिष्यांना ब्राह्मण दीक्षा दिल्या. त्यावेळेला सुद्धा भारतातले जे पारंपरिक संन्यासी होते, त्यांनी त्यावेळेला सुद्धा प्रभुपादांवरती ऑब्जेक्शन घेतलं होतं, की तुम्ही संन्यासी असून सुद्धा त्यांची अशी कल्पना असायची की 7 समुद्र पार गेलेच नाही पाहिजेत. भारत भूमी सोडून संन्याशांनी गेलंच नाही पाहिजे. तिथंच पहिला प्रभुपादांनी छेद दिला, की प्रभुपाद एक संन्यासी असून सुद्धा प्रचारासाठी म्हणून 7 समुद्र पार गेले. गेले तर गेलेच, आणि तिथल्या म्लेच्छ, त्यावेळेला अमेरिकन लोकांना म्लेच्छ म्हणायचे, अशा म्लेच्छ लोकांना त्यांनी ब्राह्मणिकल कल्चर दिलं आणि त्यांना फर्स्ट क्लास ब्राह्मण आणि फर्स्ट क्लास त्यांना डिवोटी बनवलं. ही आहे प्रभुपादांची. सो अशा प्रकारे आपण पाहिलं की कशा प्रकारे वागणं, बोलणं, भाव, मानसिकता यांनी आपण व्यक्तीचं कल्चर सगळं बदलतं. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये जर पाहिलं तुम्ही, तर काय म्हणतात की जरी सपोज ठीक आहे असं लो बर्थ असेल काय असेल, तरी सुद्धा जे संस्कार मिळतात, संस्कारांनी माणूस बदलतो, हे की नाही, कसे संस्कार बनतात ते. तर तसं जर पाहायला गेलं तर जन्मना जायते शूद्र, तसं तर जन्मानी एव्हरीवन इज, आता या कलियुगामध्ये तर तसे बघायला गेलं तर एव्हरीवन इज अनकल्चर्ड, सगळेजण बॉर्न अनकल्चर्ड आहेत, म्हणजे असंस्कृतिक आहेत जन्मानी. ठीक आहे. परंतु नंतर आई वडील समाज त्यांना घडवतो,
त्यांचं व्यक्तिमत्व बनतं, त्यांची मानसिकता, त्यांचं चलनरहण बदलतं सगळं. त्यांनी घडतो तो माणूस. ओके. मग जन्मना जायते शूद्रः संस्कारेत भवत द्विजः, म्हणजे सेकंड बर्थ होतो. ह्या सगळे जे संस्कार होतात तुमच्यावरती यांनी तुमचा दुसरा जन्म होतो. मग तुम्हाला आध्यात्मिक धार्मिक शिक्षण मिळतं. तर अशा वेळेला हे जे संस्कार म्हणजे काय नक्की, म्हणजे नुसतं एक उपनयन, नुसती मुंज केली म्हणजे तो नावापुरता एक नुसता संस्कार केला, त्याला एवढं महत्व नाहीये. परंतु तुम्ही त्याला त्या मुलाला तुम्ही आध्यात्मिक आणि धार्मिक तुम्ही त्याचे विचार काय देताय, त्याला ज्ञान काय देताय, ते संस्कार विचारांचे आणि ज्ञानाचे संस्कार जास्त महत्वाचे आहेत, ना की तो एक धार्मिक विधी महत्वाचा आहे. ओके. सो जन्मना जायते शूद्रः संस्कारात भवते द्विजः. पुढे काय होतं अजून, वेद पाठात भवेत विप्रः. ठीक आहे, म्हणजे संस्काराने तो सेकंड बर्थ होतो, त्याचा दुसरा जन्म होतो. परंतु वेद पाठाने भवेत विप्रः. तो विप्र कधी होतो, तर वेद पाठाने. वेद पाठ म्हणजे नुसतं पाठांतर केल्याने नाही, तर ते ज्ञान मिळवणे, त्या वेदाच्या अभ्यासाने तो विप्र होतो. पण हे सुद्धा नुसतं ब्राह्मण बनण्यासाठी पुरेसं नाही. तर ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, म्हणजे जो ब्रह्म जाणतो, जो भगवंतांचं खरं स्वरूप जाणतो, तो खरा ब्राह्मण आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कशा प्रकारे संस्कारांनी जो जन्माने क्षुद्र असलेला व्यक्ती सुद्धा संस्कारांनी द्विज होतो आणि वेदपाठाने तो विप्र होतो. ओके. सो पण कलियुगामध्ये हे सगळं एकमेकांशी सगळं कसं आहे ना, मिक्स्ड आहे. तर भागवतमचा जो सेकंड कॅन्टो आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, मी जस्ट रीड करून दाखवते. त्याच्यामध्ये बघा काय म्हणतात, शुकदेव गोस्वामी म्हणतात. ओके. शुकदेव गोस्वामी म्हणतात की किराट हुन्न आंध्र पुलिंद पुलकशा अभीर शुभा यवनः खसादयः यन्नेच पापा यद पाप आश्रया शुद्धंती तस्मै प्रभ विष्णवे नमः. आता ही जी सगळी नावं दिलेली आहेत, ओके, तर ही जी सगळी नावे आहेत हे सगळे वेगवेगळे त्या वैदिक काळातले वेगवेगळे अनकल्चर्ड ग्रुप्स होते. जसं की काय काय नाव आहेत बघा, किराट, हुण, किराट, हुण, पुलकशा, त्याच्यानंतर पुलिंदा. ठीक आहे. तर हे जे सगळे अनकल्चर्ड ग्रुप्स होते त्या काळातले, पण ह्यांनी सुद्धा जर भगवंतांची जर भक्ती केली, जर पादाश्रय घेतला भगवंतांचा, ठीक आहे, इथे लिहिलंय बघा तिसऱ्या वेळी, येनेच पापा यद पाश्रय आश्रय, म्हणजे यांनी जर त्यांनी त्यांची पाप प्रवृत्ती सोडून देऊन जर भगवंतांच्या पदकमलांचा जर आश्रय घेतला, शुद्धंती तस्मै, तर त्यांचं नक्की शुद्धकरण होतं. शुद्धंती तस्मै प्रभ विष्णवे नमः. तर अशा वैष्णवांना मी प्रणाम करतो. ठीक आहे. की किराट हुण आंध्र पुलिंद पुष्कर अभिरा शुंभ यावन, हे जे सगळे रेसेस आहेत, यांनी जर की जे खूप पापमय कृत्य करतात, परंतु यांनी जर भगवंतांच्या भक्तांचा आणि भगवंतांचा जर आश्रय घेतला, तर मी अशांना मी माझे प्रणाम करतो. हे कोण म्हणतंय हे लक्षात घ्या. हे शुकदेव गोस्वामी म्हणतायत की अशा जरी ते नीच कुळातील असतील तरी सुद्धा मी त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतो, असं शुकदेव गोस्वामी म्हणतात. सो रिमेंबर दिस. शेवटी कोण म्हणतंय आणि कुठल्या रेफरन्स म्हणते, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. शुकदेव गोस्वामी म्हणतात. अशा प्रकारे इव्हन देवहूती सुद्धा, आपण देवहूतींचे सुद्धा जे उपदेश पाहिलेत, देवहूती सुद्धा म्हणतात, जेव्हा कपिल मुनी त्यांना उपदेश देतात त्याच्यानंतर देवहूती सुद्धा म्हणतात की त्यांच्या सुद्धा एका श्लोकामध्ये ते म्हणतात की जो चांडाळ म्हणजे काय, की जो कुत्र्याचं मांस खातो. सो यू कॅन इमॅजिन की चांडाळ म्हणजे किती लो लेवलची बर्थ आहे. ते म्हणतात की जो चांडाळ आहे, की जो कुत्र्यांचं मांस भक्षण करतो, जर त्यांची जिव्हा हरिनामाने व्हायब्रेट होत असेल, जर त्याच्या जिवेवरती हरिनाम असेल, तर मी त्यांना वंदन करते, असं स्वतः देवहूती माता म्हणतात. आता हे झालं भागवतम मधलं. इव्हन आता आपल्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापर्यंत सगळीकडे
तर त्यांनी आठवतंय तुम्हाला जस्ट टाइप इट इन द चॅट बॉक्स की कुठल्या प्रकारच्या त्यांनी लो बर्थ मधल्या लोकांना आपलंसं केलं. तुम्ही सांगू शकता, चॅट मध्ये टाइप करून सांगू शकता, किंवा मग अनम्यूट नाही करता येणार पण सांगू शकता, जरा विचार करू शकता त्याच्यावरती की रामायणामध्ये कशा प्रकारे रामचंद्रांनी लो बर्थ मधल्या लोकांना आपलंसं केलं. खूप एक्झाम्पल्स आहेत, 1 2 3. येस येस, अलका खेडकर माताजी, थँक्यू. शबरी माता, गुहा, व्हेरी गुड. इवन निषाद राज, या केवट, येस थँक्यू पवित्रेला माताजी, येस केवट. हे सगळे जण तसं बघायला गेलं तर लो बर्थ मधले होते. आता हे तर झाले मानव है ना, म्हणजे इवन माताजीने सांगितलं ते केवट, गुहा, निषादराज है ना, हे तर सगळे मानव जातीतले लोक होते. इवन ह्याच्याही पलीकडे जाऊन भगवान श्रीरामांनी जटायू, संपत्ती, येस वानर, येस येस वानर, या सगळ्यांना त्यांच्या चरण कमलांचा आश्रय दिला नाही का. आपल्याला तर केवढे मोठे होप्स आहेत. नुसतं आश्रय नाही, जटायूंचा तर त्यांनी त्यांच्या पित्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सगळे अग्निसंस्कार केले प्रभू रामचंद्रांनी. आपल्याला खूप 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 मोठे होप्स आहेत त्यांच्याकडे बघून. आणि इव्हन चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा जर पाहिलं तर हरिदास ठाकूर ते सुद्धा म्लेच्छ कुटुंबामध्ये जन्मलेले होते. तरी सुद्धा किती छान हरिनामाचा आश्रय घेऊन ते आचार्य झाले ना, हरिनामाचे आचार्य झाले ना. आणि इतके इतके थोर भक्त झाले की त्यांना स्वतः भगवंत त्यांना रोज त्यांच्यासाठी जगन्नाथ महाप्रभूंचा प्रसाद आणून देत होते ना. इवन मृगहरी, ज्यांचा नारद मुनीने उद्धार केला, अशी कितीतरी उदाहरण आपण बघू शकतो. अरे सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे की साक्षात रामायण ज्यांनी लिहिलं असे वाल्मिकी महर्षी है ना, ते सुद्धा स्वतः शिकार करत होते. आणि तिथून बाय चॅन्टिंग भगवान श्रीरामांच्या नावाचा जप करून म्हणतात ना, वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्मिकी ऋषी झाले ते. ओके, सो हे खूप महत्वाचं आहे की जरी ट्रेडिशनल बर्थ सिस्टीम जरी महत्वाच्या होत्या पूर्वीच्या काळी, तरी सुद्धा आता कलियुगामध्ये पूर्वी सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की जरी महत्वाच्या होत्या, परंतु भगवंतांच्या नावापुढे किंवा या भक्तीच्या प्रोसेसच्या पुढे त्या महत्वाच्या नक्कीच नव्हत्या. त्या तुम्हाला एक म्हणतात ना इंग्लिशमध्ये एक एक्स्ट्रा एज देतात की जणू की तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमुळे, तुमच्या घरातल्या सात्विक वातावरणामुळे तुम्हाला ही प्रोसेस ऍक्सेप्ट करायला थोडंसं सोपं जातं. पण कधी सोपं जातं, जर तुम्ही त्याचा ऍडव्हान्टेज घेतला तरच है ना, तरच सोपं जातं. जसं की इवन दुर्योधनाचा जन्म सुद्धा तसा त्यावेळेच्या म्हणजे ना एका कुरुवंशातच झाला होता ना. त्याच्या वंशात सुद्धा भीष्मांसारखे राजश्री होतेच ना, पण त्यांनी तो ऍडव्हान्टेज घेतला का? नाही घेतला. पण तेच अर्जुन, युधिष्ठिर, पांडव ह्यांना सुद्धा हीच बॅकग्राऊंड होती, ते पण त्याच वंशातले होते. परंतु त्यांनी त्याचा फायदा घेतला, त्याचा ऍडव्हान्टेज घेतला आणि त्यांनी त्यांचा प्रवास तो म्हणतात ना 50% पुढून सुरू केला. आणि भगवंतांची शरणागती घेऊन तुम्हाला तर पुढची रेस्ट ऑल इज हिस्ट्री, ती सगळी तुम्हाला माहितीच आहे. तर अशी आहे ही भगवन नामाची आणि भगवंतांच्या ह्याची महती. म्हणून इथे तुम्हाला किम पुनः म्हणजे की जसं की अजामिलनी सुद्धा अजाणतेपणी जर अजामिलनी नारायणाचं नाव घेतलं आणि त्याला जर ती सद्गती प्राप्त झाली, तर किम पुनः, मग तर जर जो ज्ञानाने, जो जाणतेपणी, जो भक्तिभावाने नाव घेतो त्याची काय कथा. असा हा या श्लोकाचा साधारण हे आहे. ही झाली आता आपली बऱ्यापैकी पहिली ओळ. आता दुसरी जी ओळ आहे, अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. तिथं काय म्हणतात की जसं की या पहिल्या श्लोकाचं एक थोडंसं सांगते तुम्हाला की एखादा कोचिंग क्लास असतो, एक छोटंसं एक्झाम्पल अजून इलॅबोरेट करायला. तो कसं जाहिरात करतो की हे बघा, हा जो मुलगा आहे ना, ह्याला 10वी मध्ये खूप कमी मार्क्स होते, परंतु तो आमच्याकडे जसा आलाय ना 11वी 12वीला, तसं त्यांनी एकदम आम्ही त्याला एवढं प्रशिक्षण दिलं की तो आज 11वी 12वी मध्ये एकदम टॉपर आहे. खूप छान त्याला मार्क्स पडतायत. हे झालं 10वीतल्या कमी मार्क्स पडलेल्या मुलांचं. पण जसा एखादा विद्यार्थी असेल की जो 10वी मध्ये सुद्धा खूप चांगला परफॉर्म करतोय, त्याचे बेसिक्स एकदम क्लिअर आहेत,
तर तो ज्या वेळेला 11वी 12वी मध्ये जाईल तेव्हा निश्चितच त्याला त्याचा ऍडव्हान्टेज मिळणार आणि तो जो दुसरा विद्यार्थी 70% जात असेल तर हा विद्यार्थी नक्कीच पुढे त्याच्या फास्ट प्रोग्रेस व्हायला त्याला नक्कीच मदत होते. ओके, सो आपण सेकंड लाईन बघूयात परत एकदा की अनित्यम सुखम लोकमेमं प्राप्य भजस्व माम, की ह्या हे जे सगळं जग आहे ह्याचं वर्णन भगवंतांनी काय केलंय तर अनित्यम असुखम, जे नित्य नाही ते अनित्य आणि जे सुखकारक नाही ते असुखम. आपण ह्याच्या आधी सुद्धा आय थिंक 8.15 मध्ये आपण पाहिलं होतं की भगवंतांनी या जगाचं वर्णन दुःखालयम अशाश्वतम असं केलं होतं है ना. तसं सेम वे भगवंत इथं ते सांगतात दुःखालय दॅट इज असुखम आणि अशाश्वतम इज अनित्यम. तशाच प्रकारे भगवंत इथं जस्ट पास ऑन मेसेज आपल्याला देत आहेत है ना. तर हे जग थोडक्यात हे दुःखाचं आलय आहे, दुःखालय आहे. पण याचा अर्थ असा नाही की हे जग दुःखाचं आलय आहे म्हणून असंच दुःखी होऊन बसायचंय किंवा यु नो लाईक काय करायचंय मग, किंवा एखादा बाळ एखाद्या आईकडे रडत रडत आलं, रडतंय म्हणजे सपोज, सो आईने त्याला इग्नोर नाही केलं, जाऊ दे ते रडतंय ना, असं हे जग हे दुःखाचं जग आहे, घेऊ दे त्याला एक्सपिरियन्स अशीच दुःखाची है ना. तसं नाही, आईमध्ये जाऊ दे. त्यामुळे तसं नाही करून तसं नाही होणार आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या जेव्हा आपण ही जी प्रोसेस अवलंबतो या दुःखालय असलेल्या ह्या अशाश्वत असलेल्या जगामध्ये आपण ही जेव्हा प्रोसेस अवलंबतो तेव्हा काही बेसिक कम्फर्ट आणि काही बेसिक केअर ही गरजेची असते. नॉट की चलो दुःखालय आहे मग सारखंच तुम्ही यु नो लाईक तुम्ही असेच मायूस असे दुःखी होऊन बसलाय आणि कुठल्याच गोष्टींमध्ये तुम्हाला उत्साह नाहीये, काही चांगलं करण्यामध्ये तुम्हाला ती आतुरता नाहीये. सो तो मग एक नक्कीच इम्बॅलन्स ठरतो. सो आई मुलगा नवरा आईनी मुलांची काळजी घेतली पाहिजे किंवा नवऱ्यानी पत्नीची, इवन राजानी प्रजेची सुद्धा काळजी. त्याच्यावरून एक आठवलं की जेव्हा पृथू महाराजांच्या राज्यामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता आणि जेव्हा प्रजाजन आले की आम्हाला अन्न कमी पडतंय, त्यावेळेला पृथू महाराज त्यांना असं नाही म्हणाले ना की नाही बरोबर आहे, हे जगाचं स्वरूपच असं आहे, हे दुःखालय अशाश्वतमच आहे, तसं नाही. त्यांनी ती त्यांची कर्तव्य केली. नॉट असं त्यांनी भगवंतांनीच म्हटलंय म्हणून ते असे शांत बसेल, तर त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, प्रजेसाठी जे काही करण्याचं गरजेचं होतं ते सर्व त्यांनी पृथ्वी महाराजांनी केलं. त्याच्यामुळे आता ह्याचा बॅलन्स कसा साधायचा आहे, दोन्ही गोष्टी करायच्यात ना आपल्याला त्याचा बाऊ करून बसायचं पण नाहीये आणि आपल्याला त्याच्याकडे एकदम इग्नोर पण नाही करायचं. तर कसं करायचं आपल्याला, कसा बॅलन्स करायचा आहे, तर हे हृदयामध्ये जाणून घ्यायचं आहे की हे दुःखालय अशाश्वत आहे, हे अनित्य आहे, असुखम आहे. त्यामुळे इथे सुख मिळवण्याकरता मी खूप जास्त एक्स्ट्रा प्रयत्न, एक्स्ट्रा एंडेवर्स नाही करायचे. या यू बी कम्फर्टेबल, पण तुम्ही खूप एक्स्ट्रा एंडेवर्स नाही करायचे नक्कीच. जसं की हॉस्पिटलमध्ये आलाय एखादा पेशंट आला, त्याला काहीतरी दुखतंय खुपतंय, तो दुःखी आहे म्हणून तो इथे आलाय. पण तो जेव्हा ही सगळी प्रोसेस फॉलो करतो, जेव्हा डॉक्टरनी सांगितलेल्या सूचना पाळतो, डॉक्टरनी सांगितलेले सगळे मेडिसिन्स घेतो, तेव्हा तो त्याच्यातून नक्कीच बरा होतो है ना. तशाच प्रकारे ही जी कृष्ण कॉन्शियसनेसची जी ही आहे ना, ही प्रोसेस आहे. तर ह्याच्यातून आपल्याला ती प्रोसेस फॉलो केल्यानंतर आपण नक्कीच मुक्त होणार आहोत. मुक्त म्हणजे इन द सेन्स कसे की जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या तर सर्वांसाठी आहेतच, देर इज नो डाऊट, त्याच्यातून तर आपण बाहेर पडू शकत नाही. पण आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक ही जी दुःख आहेत यांना आपण ज्या एक्सटेंट वरती, ज्या प्रमाणावरती आपण भगवंत कृष्ण कॉन्शियसनेसची प्रोसेस आपण सिरियसली स्वीकारतो, तेवढ्या प्रमाणामध्ये नक्कीच आपण या अधिभौतिक अधिदैविक या क्लेशातून आपण वरती उठू शकतो. त्यांना तोंड देण्याची आपण कला शिकतो. कशी शिकतो, तर ही प्रोसेस फॉलो करताना नम्रता, टॉलरन्स म्हणजे सहनशीलता, सेन्सिटिव्हिटी हे गुण ह्या प्रोसेसमध्ये नॅचरली एक साईड प्रॉडक्ट किंवा एक बाय प्रॉडक्ट म्हणून हे गुण नॅचरली त्या व्यक्तीमध्ये येतात. जेवढ्या एक्सटेंट पर्यंत तो व्यक्ती मनापासून ही प्रोसेस स्वीकारतो, जेवढ्या एक्सटेंट पर्यंत तो व्यक्ती प्रामाणिकतेने ही प्रोसेस स्वीकारतो, तेवढ्या एक्सटेंट पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीमध्ये हे सद्गुण डेव्हलप होतात. आणि जेव्हा ही नम्रता सहनशीलता येते
त्यावेळेला आपण हे जे अधिभौतिकचे जे दुःख आहेत ह्याची तीव्रता निश्चितपणे कमी होते. आणि मग हे ज्या वेळेला होतं अनित्यम असुखम त्यावेळेला नंतर भगवंत काय सांगतात, म्हणून पुढे काय, तर पुढे भगवंत सांगतात की भजस्व माम, हे अर्जुना म्हणून आता तू माझी माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. ओके, सो एंड इज त्याचा असं करतात की भजस्व माम. आता मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं ना की हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ऍडमिट असतो पेशंट आणि तो जर डाऊट घेत असेल की मी कसा बरं होणार, कारण कधी कधी असं होतं ना की बाबा इथं तर डायरेक्ट भगवंत अर्जुनाला सांगतायत भजस्व माम, तिथे भगवंत आहे समोर, अर्जुन पण तो राजर्षी आहे, त्याची स्वतःचे एवढे हाय बर्थ आहे, तो एवढा चांगला डिवोटी आहे, भगवंत आहे, सो ही त्याला ते उपदेश सगळे डायरेक्टली होतात. पण व्हॉट अबाउट आपल्याला त्या प्रोसेस बद्दल कधी कधी शंका येते, नक्कीच येते. कारण आपले स्वतःचे, आपल्या बुद्धीचे, आपल्या साधनेचे, आपले स्वतःचे लिमिटेशन्स आहेत. तर जसं त्या पेशंटला पण कधी कधी त्या प्रोसेस वरती होतो, अरे मी आलो इथे, खरं हे देतायत मला औषध, पण मी बरं होईल का, अशी शंका त्याच्या मनामध्ये येते. जशी आपल्याला कृष्णा कॉन्शियसनेसच्या प्रोसेस बद्दल कधी कधी शंका निर्माण होते. तर अशा वेळेला ना जे कोणी सिनियर तिथले जे कोणी आधीचे पेशंट किंवा कोण डॉक्टर्स असतील, कोणी नर्सेस असतील, ते समजवतात, अरे तुझ्यापेक्षा सुद्धा हे जास्त आजारी लोक ही प्रोसेस करून ह्या डॉक्टरांची औषधं घेऊन ते बरे झालेत, मग तू का नाही होणार, है ना. सो आता इथे आलाच आहेस तर हे मेडिसिन घे. तशा प्रकारे आता आपण या दुःखालयम अशाश्वतम, या असुखम अनित्यम जगात आलोच आहोत. तर लेट्स टेक दिस प्रोसेस, ही कृष्णा कॉन्शियसनेसची प्रोसेस आपण घेऊयात, फोकस्ड राहूयात, भजस्व माम, या प्रेममयी भगवंतांच्या त्याच्यामध्ये संलग्न होऊयात. आणि हे फोकस करताना ना, मी जसं म्हटलं तसं या प्रोसेस आपल्याला कशी मदत करते, कशी आपल्याला ते मगाशी सांगितलं अधिभौतिक हे क्लेश पण कमी करायला मदत करते. म्हणजे हे अल्टिमेट तर आपल्याला मिळणार आहेतच, पण ही जी प्रोसेस सुरू आहे जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहोत, त्या भौतिक जगात सुद्धा ही प्रोसेस आपल्याला मदत करते, है ना. की जसं की आपल्याला जेव्हा माहितीये भजस्व माम, ना, हा आपला फोकस आहे, आणि आपल्याला हे जेव्हा ह्या जगाची खरी रियालिटी मटेरियल माहितीये, त्यावेळेला आपल्या हा जे मनातलं जे द्वंद्व असतं ना की अरे माझ्याकडे मी एवढी त्यांच्या इतकी मी रिच नाहीये, हे प्रत्येक व्यक्तीला, अगदी अंबानींपर्यंत जरी गेलात ना तरी हे दुःख राहणारच आहे, कितीही होऊ देत. ज्या वेळेला हजारांमध्ये इन्कम असतो तेव्हा लखपतींची हे वाटते, अरे माझ्यापेक्षा ते रिच आहे, माझ्याकडे एवढं नाहीये. जेव्हा लाखांमध्ये पैसे यायला सुरुवात होतात त्यावेळेला करोडपतींबद्दल वाटायला लागतं, है ना. आणि आजकाल युट्यूबमुळे तर खूप साऱ्या गोष्टी लगेच कळत असतात, ओ यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, यांच्याकडे एवढं आहे, आणि एवढ्या कंपनीज, ह्याचे सीईओ आहेत, आणि इतका त्यांचा पसारा आहे, तर त्यांच्याबद्दल अप्रूप वाटतं आणि आपलं कमी वाटायला लागतं. सो हे न संपणाऱ्या गोष्टी आहेत, है ना. किंवा ओ तो किती माझ्यापेक्षा, ती जी आहे ना तिला खूप सारे श्लोक आठवतात आणि खूप शास्त्रांचा अभ्यास आहे, माझ्याकडे एवढी बुद्धिमत्ता नक्कीच नाहीये, माझ्या नाही लक्षात राहत, मला एवढा नाही शास्त्रांचा अभ्यास जमत. किंवा मग ती खूप सुंदर आहे, खूप छान आहे, नाके डोळे एकदम मस्त आहे, माझं मात्र कुठेतरी कमी पडतंय. तर हे फरक ज्या वेळेला आपला माइंड आपला त्याच्यावरती फोकस करतं ना, त्यावेळेला ते अजून आपल्याला जास्त प्रखर पणे जाणवतात, है ना. पण ज्या वेळेला आपण हे शाश्वत सत्य समजून घेतो, जेव्हा या जगाचं स्वरूप आपल्यासारखं पाहिजे, अनित्य आहे, अनित्य आहे, असत्य आहे, अनित्य आहे आणि असुखम आहे, असत्य आहे, हे ज्या वेळेला तुमच्या त्याचा ठसा ज्या वेळेला उमटलेला असतो ना बुद्धीवरती, मनावरती, त्यावेळेला हे डिफरन्सेस जास्त मॅटर करत नाहीत. किती सुख, ती जास्त सुंदर आहे, कुणाकडे जास्त माझ्यापेक्षा पैसे आहेत, किंवा जास्त प्रसिद्धी आहे, जे काही व्हॉट्सएव्हर हे जे काही डिफरन्सेस असतात ना, तर हे डिफरन्सेस आपल्याला जास्त त्रास देत नाहीत. की ज्या वेळेला आपण जाणतो की म्हणतात ना, ते शेक्सपियरचं आहे ना, की हा जीवन हे एक रंगमंच आहे आणि मी इथे एक पाठ करायला आलोय. त्यामुळे हे जेव्हा अनित्य, तुम्ही कल्पना करा ना, आता तुम्ही सगळेजण मे बी जे कोणी जॉइन झालेत, ऑलमोस्ट मोर दॅन 50% एज ग्रुप हा 40 वर्षांपेक्षा नक्कीच जास्त असेल ना, 40-45, कोणी 50.
सो किती वर्ष राहिली अजून आपली तसं बघायला गेलं तर अगदी सरासरी वर्ष पाहिलं 70 वर्ष 72 तरी हार्डली एक 15-20 वर्ष अजून आपण 20 वर्ष, कुणाची 25 वर्ष, कुणाची 30 वर्ष आहोत. त्यावेळेला आणि त्याच्यानंतर वी हॅव टू एंड दिस लाईफ. त्यामुळे हा जेव्हा विचार करतो हे जेव्हा अनित्य ह्या जीवनाची, ह्या जगाची जेव्हा लक्षात येते, तेव्हा हे डिफरन्सेस आपल्याला त्रास देत नाहीत. कारण शेवटी शरीर हे टेम्पररी आहे. कोणीही कितीही सुंदर असलं तरी हे माहितीये की शेवटी जेव्हा वयाचा इफेक्ट होतो. माधुरी दीक्षित आम्ही कॉलेजमध्ये असताना माधुरी दीक्षित किती सुंदर दिसायची, बापरे अप्रतिम. पण शेवटी वयाचे फरक तिच्यामध्ये चेहऱ्यावरती पण पडलेच ना. मे बी कमी जास्त असतील पण शेवटी पडतातच ना. तेवढी जी 20 मध्ये सुंदर दिसत होती तेवढीच तर निश्चित आता सुंदर दिसत नाही. सो म्हातारपण हे येणारच आहे प्रत्येकाला आणि म्हातारपणाचे जे इफेक्ट्स आहेत ते तुमच्या चेहऱ्यावरती, शरीरावरती दिसणार आहेतच आणि अल्टिमेटली डेथ इज द हे सगळ्यात अल्टिमेट ट्रुथ आहे. सो हे डिफरन्सेसचा पण आपल्याला जास्त त्रास होत नाही. आता कसं आहे ना की ह्या सगळ्या डिफरन्सेस, ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी आपण घेऊन चाललोय ना, एका डेस्टिनेशन कडे चाललोय, तर मी मगाशी एक पॉइंट सांगितला होता कम्फर्टचा. एक पुन्हा एकदा परत त्याच्यावरती एक छोटस उदाहरण आठवलं म्हणून जे सांगते आता. एक पुन्हा मी त्या गोष्टीकडे जाते की आपण बारामतीवरून ट्रेनमध्ये बसलोय आणि आपल्याला मुंबईला जायचंय राधा गोपीनाथच्या दर्शनासाठी. तर आता ह्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर किंवा आता आपण यात्रांना सुद्धा जातो है ना, तर या ट्रेनमध्ये बसल्यानंतर काही फर्स्ट क्लासचे डिपार्टमेंट्स असतात, काही सेकंड एसी आहेत, थर्ड एसी आहेत, काही स्लीपर कोच आहेत, तर काही जनरल आहेत, है की नाही. तर ठीक आहे, प्रत्येकामध्ये ऑफकोर्स कम्फर्टचा फरक आहे. प्रत्येकाच्या त्या श्रेणीनुसार त्याच्यामध्ये कम्फर्ट लेवल आहेत. पण शेवटी अल्टिमेटली ट्रेन तर एकाच ठिकाणी थांबणार ना. सगळेजण त्या डेस्टिनेशनला तर पोहोचणारच, भले कम्फर्ट तुमचा कमी जास्त असेल. तर एखाद्याला वाटू शकतं की तो त्याचा वाटण्याचा पूर्ण हक्क देखील आहे किंवा वाटूही शकतं की मी आता सध्या आहे त्याच्यापेक्षा मला अजून थोडंसं जास्त कम्फर्टेबल राहायचंय किंवा जास्त मला थोडासा कम्फर्टेबल प्रवास करायचा आहे. ठीक आहे, वाटण्याबद्दल काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही. पण हे वाटण्यासाठी जर तो ट्रेनमधनं उतरला की मला फर्स्ट क्लासमध्ये जायचंय आणि ट्रेन निघून गेली तर मग ते चुकीचं आहे. तसं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही ते वाटण्याबद्दल पण काही नाही. तुम्ही तो तुमचा हा जो प्रवास आहे तो तुम्ही कम्फर्टेबल करूही शकता. पण जर ट्रेन गेली तर त्याचा काहीच उपयोग नाही. ओके, त्यामुळं त्या ट्रेनमध्ये राहणं महत्वाचं आहे आणि डेस्टिनेशनला जाणं महत्वाचं आहे. कारण शेवटी अल्टिमेटली सगळेजण त्या ठिकाणीच पोहोचणार आहे. त्यामुळे आपल्याला मुंबईला जाऊन राधा गोपीनाथचं दर्शन घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. मे बी कम्फर्ट कधी कमी असेल, कधी जास्त असेल. इव्हन असंही असतं ना की एकाच व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा कम्फर्ट लेवल्स कमी जास्त होताना आपण पाहतो, आहे की नाही. की कधी कधी खूप कष्टातून, गरिबीतून काही लोक सुरुवातीचे दिवस काढतात आणि नंतर त्यांचं लाईफ थोडंसं कम्फर्टेबल होतं. आणि असंही आपण पाहिलेलं आहे की आधी खूप जन्मजात श्रीमंत असतात, परंतु दुर्दैवाने काही वेळ येते आणि त्यांचं आयुष्य तेवढं कम्फर्टेबल राहत नाही. सो ह्या जर्नी मधल्या ह्या कम्फर्ट्सकडे जास्त लक्ष न देता आपलं जे उतरायचं ठिकाण आहे, आपली जी ट्रेनमध्ये बसणं आणि ती ट्रेन त्या आपल्या ध्येयाकडे चालू राहणं आणि आपण त्याच्यात असणं हे जास्त महत्वाचं आहे. ओके, सो आपला फोकस पाहिजे की आधी आपली ट्रेन योग्य दिशेला चालली आहे ना आणि पुढे चालली आहे ना, दॅट शुड बी अवर फोकस. की जो कम्फर्टचा फोकस आपला थोडासा कमी राहिला पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे ह्या भक्तिमय प्रोसेस ही आपण पाहिली की जी भगवंत सांगतात की जर नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र सुद्धा जर परमगती प्राप्त करू शकतात, तर ही कृष्णा कॉन्शियसनेसची प्रोसेस अवलंबल्याने ब्राह्मण, पुण्यवान ब्राह्मण, भक्त आणि राजर्षींची तर काय कथा, ते तर नक्कीच ह्या प्रोसेसने त्यांचं अल्टिमेट डेस्टिनेशन ला जातील. आणि हे जे जग आहे अनित्यम आहे, असुखम आहे, हे सारखं आपल्या मनामध्ये हे केल्याने आपल्याला सुद्धा हे जे डिफरन्सेस जे त्रास देतात, की जे आपल्याला मिळालं नाही ह्याच्याबद्दलची जी आपली सारखी खंत वाटते, ती खंत कमी होईल आणि या ट्रेन मधल्या कम्फर्टला जास्त लक्ष न देता आपण आपल्या जर्नीकडे, आपलं जे डेस्टिनेशन आहे जिथं आपल्याला उतरायचं आहे त्याच्यामध्ये जर फोकस केलं तर आपण नक्कीच व्यवस्थितरित्या त्या डेस्टिनेशनला पोहोचू.
सो थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी सेटिंग चेंज. येस. उद्याचा कोणाचा आहे क्लास? उद्याचा खूप 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 म्हणतात ना एकदम अल्टिमेट ज्वेल श्लोक ऑफ भगवद्गीता. मन्मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु माम वैश्यसी युक्तवेद तत्मानाम मत्परणः. येस सर, उद्या नक्की 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 जॉईन करा. अच्छा, संदिनी शक्ती माताजींचं आहे उद्या, तर सर्वजणी नक्की 1:45 वाजता जॉईन करा. हरे कृष्णा माताजी, खूप छान सांगितलं तुम्ही. कृष्णभाऊ माताजी बोलते. अच्छा, अरे वा वा वा, परम भाग्य. छान, थँक्यू. वेळ मिळाला की सोडत नाही. कशा आहे तुम्ही? ठीक आहे. हो, चांगले चांगले. थँक्यू माताजी. हो, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. चालेल, मग एंड करूयात आपण. हो माताजी, नसेल प्रश्न काही तर थांबूया. येस 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 येस. थँक्यू. उद्या नक्की जॉईन व्हा सगळेजण. थँक्यू.